श्री शिवलीलामृत कथा अध्याय 6 सोमवार व्रत समंतेनी आख्यान अखंड सौभाग्य सुख. श्री गणेशाय नमः. हे मदनाचा नाश करणाऱ्या मत्सरी वने जाळून टाकणारा कर्पूर गौरा शंकरा, तुझा जय जयकार असो. हे त्रैलोक्यनाथा, त्रिपुर दहना, अंधकासुरा, गजासुरा इत्यादी दैत्यांचा नाश करणारा नंदी वाहना शिवशंकरा, तुझा जय जयकार असो. हे सांब सदाशिवा, तू नित्य शांत, विपल्क रहित, विरक्तपूर्ण आहेस. तू आपल्या भक्तांना संसार पाशातून मुक्त करतोस. भगवंता, तुझे गुण वर्णन करण्यास सहस्त्रमुखाचा शेषही समर्थ नाही. मग मी तुझे गुणवर्णन काय बरे करणार. हे सदाशिवा, जे भक्त मनात इच्छा धरून तुझी अन्याय भावाने आराधना करतात, पूजा पाठ करतात, त्याच्या सर्व इच्छा तू सत्वर पूर्ण करतो. सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर जे केवळ तुझीच उपासना करतात, तुझे अखंड ध्यान करतात, ते पूर्ण विरक्त होऊन तुझे परममद प्राप्त करतात. सोमवार, प्रदोष, शिवरात्री इत्यादी व्रताचे आचरण करतात. तुझे असंख्य स्त्री पुरुष भक्त संसार सागर तरून गेले. याविषयी पुराणातील सूत शौनकादींना एक परम पवित्र कथा सांगतात. ती अशी, पूर्वी पवित्र अशा आर्यवत देशात चित्रवर्मा नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. तो दुष्टांना शासन करणारा, यमासारखा, प्रयत्नांना भागीरथ सारखा, शक्तीने हनुमंतासारखा, युद्धभूमीवर परशुरामासारखा, तर दान करण्यासारखा होता. तो अत्यंत दानशूर, सदाचरणा संपन्न होता. हरिहरांची भक्ती करण्यात तो सदैव तत्पर असे. अशा या राजाला अनेक पराक्रमी पुत्र झाले. नंतर त्याला एक लावण्यवती सुंदर कन्या झाली. मुलीचा जन्म झाला तेव्हा राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्या कन्येचा भविष्य विचारले. त्यावेळी तेथे जमलेल्या ब्राह्मणापैकी एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, महाराज, आपली ही कन्या सीमंतनी नावाने प्रसिद्धी होईल. ही भगवती उमेप्रमाणे, पार्वतीप्रमाणे, सर्व मंगला दमयंतीप्रमाणे, अत्यंत सुंदर, पतिव्रता सरस्वतीप्रमाणे, सकल कला विद्यासंपन्न व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी ही होईल. ही आपली पतीसह 10,000 वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेईल. हिला 8 पुत्रे होतील. दुसरा एक विद्वान म्हणाला, ही पृथ्वीची स्वामिनी होईल. 10,000 वर्ष पृथ्वीचे राज्य करील. आपल्या कन्येचे हे भविष्य ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. त्याने ब्राह्मणाला धन, वस्त्रे, अलंकार अर्पण करून त्याचा सन्मान केला. राजाने आपल्या मुलीचे नाव समंतिनी ठेवले. पण राजा आनंदाने डोही तरंगत असताना अमृताचा विषाचा थेंब पडावा तसे झाले. कारण त्यावेळी दुसरा एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, राजा, या तुझ्या मुलीला 14व्या वर्षी वैधत्व येईल. ब्राह्मणाचे हे शब्द राजाला वज्राघातासारखे वाटले. तो अत्यंत दुःखी झाला. शेवटी दैवात असेल तसेच घडेल असा विचार करून राजाने काळजी करण्याचे सोडून दिले. समंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. मैत्रिणीकडून आपल्या वैधत्वाची बातमी ऐकून ती फार दुःखी झाली. एके दिवशी समंतिनीने याज्ञवल्क्य ऋषीच्या पत्नीला मैत्रीय भेटून विचारले, मी आपणास शरण आहे. सौभाग्य वाढविण्यासाठी मी काय बरं करावे. तेव्हा मैत्रिणी म्हणाली, तू शिवपार्वतीला शरण जा. सोमवारचे व्रत कर. सोमवार उपवासपूर्वक शिवपार्वतीचे मनोभावे पूजन कर. असे केल्याने तू सर्व आपत्तीतून, संकटातून मुक्त होशील. सोमवार व्रत करताना अनेक संकट आली, क्लेश सहन करावे लागले तरी शिवभजन सोडू नकोस, व्रत सोडू नकोस. त्यामुळे तू मोठ्या संकटातून तरून जाशील. मग मैत्रिणीच्या उपदेशानुसार समंतिनीने सोमवारचे व्रत घेऊन शिवपूजनाला प्रारंभ केला. निषेध देशातील नल राजाला इंद्रसेन नावाचा राजा होता. त्याला चित्रांगत नावाचा एक मुलगा होता. तो साक्षात नल राजासारखाच अत्यंत रुबाबदार, पराक्रमी होता. तो समंतिनीसाठी वर म्हणून निश्चित केला. विवाह निश्चित झाला तरी समंतिनीने आपले शिवव्रत चालूच ठेवले. ती तर दर आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्यांची वस्त्र अलंकारांनी पूजा करत असे. अतिथी ब्राह्मणांना भोजन देत असे. भगवान सदाशिवाची यथासांग पूजा करत होती. सोमवारी उपवासन करून जागरण करत होती. शिव आराधनेत तिने कसलीही उणीव ठेवली नव्हती.
भगवान शंकराला अभिषेक केला असता पातकाचा नाश होतो, शिवपूजनाने साम्राज्य प्राप्ती होते, त्याला गंधाक्षता पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्ती होते, शिवापुढे धूप लावला असता शरीर सुवासिक होते, दीप लावल्याने वंशवृत्ती होते, आयुष्याची वाढ होते, नैवेद्य अर्पण केल्याने लक्ष्मी वाढते, तांबूल्य अर्पण केल्याने चारही पुरुषार्थ सिद्धांत जातात, नमस्काराने आरोग्य वृद्धी होते, प्रदक्षिणा घातली असता भ्रम नाहीसा होते, शिवनामाच्या जपाने महासिद्धी प्राप्त होते, शिव ध्यान केल्याने महाज्ञान प्राप्त होते, शिवकथा श्रवणाने अधिव्याधीचा नाश होतो. अशा प्रकारे पूर्वी मैत्रियीने सांगितल्याप्रमाणे समंतनीने शिवधारणा करत होती. काही दिवसांनी समंतनीचा चित्रांगदाशी मोठ्या थाटात विवाह झाला. चित्रवर्माने आपल्या मुलीच्या विवाह निर्मितीत आपल्या जावयाला चित्रांगदाला अगणित भरजरी वस्त्रे, अलंकार, अश्वशाळा, गजशाळा, रत्नांचे खजिने, नृत्यशाळा आदन म्हणून दिल्या. 4 दिवस विवाहाचा धूमधडाका चालू होता. राजाने आपलं अपार दानधर्म केला. ज्याने जे हवे होते ते भरपूर दिले. समंतनीने आणि चित्रांगद यांचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा पाहून राजा धन्य झाला. विवाह सोहळा संपल्यावर राजा इंद्रसेन आपल्या नगरात परत गेला. दसरा दिवाळी सण जवळ आले होते म्हणून चित्रवर्माने आपल्या जावयाला चित्रांगदाला व समंतनीला आग्रहाचे आपल्याकडे ठेवून घेतले. एक दिवस काय झाले, चित्रांगद आपल्याबरोबर काही सेवक व सेना घेऊन शिकारीसाठी वनात गेला. वनात शिकारीसाठी धावपळ करून तो खूप दमला. शरीरातून घामधारा वाहू लागल्या. सगळे शरीर उन्हाने तापले होते म्हणून त्याने एक सुंदर नाव मागविली. आपल्या एका सेवकासह चित्रांगद नावेत बसला. यमुना नदीत नौका फिरू लागली. यमुना नदीत पाणी अथांग होतं. चित्रांगद नौका विहार करत असताना अचानक चक्रीवादळ सुरू झाले. नाव डळमळू लागली. अनेक बघता नाव यमुनेच्या डोहात चित्रांगदासह बुडाली. नावेसह चित्रांगद यमुनेत बुडाला पाहून काठावरील लोकांनी आकांत केला. सगळे जण धावपळ करू लागले. सगळीकडे रडारड सुरू झाली. ही दुःखद वार्ता ऐकून चित्रवर्मा दुःखाने अगदी वेडा झाला होता. तो धावतच यमुनेच्या काठावर आला. दुःख असह्य असल्याने तो बेशुद्ध पडला. समंतनीने ही वार्ता कळताच ती दुःखाने आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. चित्रांगद पिता इंद्रसेन आपल्या राणीसह तेथे आला. आपल्या सुनेची झालेली अवस्था त्याला पाहवल्या. त्यावेळी सगळेजण दुःखसागरात अगदी बुडून गेले. समंतनीने मोठ्या धैर्याने आपला शोक आवरला. ती आता विधवेचे जीवन जगू लागली. तिने सर्व सुख भोगाचा त्याग केला. मैत्रीने केलेल्या उपदेशाचा तिला आठवण झाली. तसा सुख दुःख परिस्थितीतही तिने आपले शिवव्रत सोडले नाही. केवळ 14व्या वर्षी वंध्यत्वे आले. समंतनीने भगवान सदाशिवाच्या ध्यान चिंतनातून घडून गेली. अशा परिस्थितीत तिने 3 वर्ष गेली. समंतनीने शिवव्रत अखंड चालू होते. पुत्र शोकाने वेडा झालेला इंद्रसेनाचे राज्य त्याच्या बंदांनी हिरावून घेतले व इंद्रसेनाला त्याच्या राणीसह तुरुंगात टाकले. इकडे यमुनेच्या डोहात बुडालेला चित्रांगद खोल खाली गेला. तेथेच पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी इत्यादी नागस्त्रिया जलक्रीडा करत असल्याने त्याला दिसले. चित्रांगदाला पाहताच चकित झालेला त्याने त्याला तळाला नेलं. तेथे नागराज तक्षाच्या अत्यंत भव्य मनोहर नगरात चित्रांगदाचा प्रवेश केला. त्या नगरात तक्षाचा रत्नखचित राजप्रसाद होता. तेथील अनेक महल रत्नदीपांनी प्रकाशमान झालेला होता. सूर्यासारखा तेजस्वी तक्षक सभागृहात राजसिंहासनावर बसलेला होता. तो साक्षात इंद्रासारखा दिसत होता. चित्रांगदाने हात जोडून तक्षकाला वंदन केले. त्या मदनासारख्या रूपवान चित्रांगदाला पाहून तक्षकाचे नागस्त्रियांनी विचारले, हा कोण आहे? हा कोठून आला आहे? नागस्त्रिया म्हणाल्या, आम्हाला काहीच माहिती नसल्याने आम्ही याला आपल्याकडे आणले आहे. मग तक्षकाने चित्रांगदाला विचारले, तू कुणाचा पुत्र आहेस? तू कोण आहेस? तुझा देश कोणता आणि तू इथे कसा काय आलास? चित्रांगद म्हणाला, पृथ्वीवर निषद नावाचा एक प्रसिद्ध देश आहे. तिथे नल नावाचा एक विख्यात राजा, त्याच्या पुत्राचे नाव इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र. माझे नाव चित्रांगद. माझा नुकताच विवाह झाला आहे. झाल्यावर मी काही दिवस सासूरवाडीला राहिलो. यमुनेच्या डोहात जलविराह करत असताना देवयोगाने मी नदीत बुडालो. मग या नागस्त्रिया मला इथे आणले. केवळ पूर्वजन्मीची पुण्य म्हणूनच आज मला आपले दर्शन झाले. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केली त्यामुळे मी
कृतार्थ झालं, धन्य झालं. चित्रांगद असे बोलला असता तक्षक म्हणाला, राजपुत्रा घाबरू नकोस, धैर्य धर. आता तू मला सांग, तू कोणत्या देवतेची पूजा करतोस? चित्रांगद म्हणाला, उमापती भगवान सदाशिवाची मी नित्य पूजा करतो. भगवान सदाशिवाचे महात्म्य अगाध आहे. अवघ्या ब्रह्मांडाची रचना त्यानेच केलेली आहे. तो एक क्षणात नाहीसा करू शकतो. भगवान सदाशिव आदि पुरुष आहे. त्यात शिवाच्याच मायेने त्रिगुणात्मक त्रयमूर्ती निर्माण झाल्या. ब्रह्मा, विष्णू व रुद्र या सदाशिवापासूनच निर्माण झाले. तो अदैव अवघे त्रैलोक्य व्यापून उरलेला आहे. असा त्या शंकराची मी उपासक आहे. सगळे देव त्या शंकराचे अवयव आहेत. अशा त्या शंकराचे गुणवर्णन मी कसे बरे करणार? चित्रांगदाचा या उताराच्या तक्षकाने अतिशय आनंद झाला. त्याचाही मनात भगवान सदाशिवाबद्दल भक्तिभाव निर्माण झाला. आनंदित झालेले तक्षक त्याला म्हणाले, तुझे कल्याण असो, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हा रत्नमय प्रदेश आहे. येथे मला सुंदर नेत्राचे तरुणी आहेत. येथे अनेक कल्पवृक्ष आहेत. ठिकठिकाणी अमृताने भरलेली तळे आहेत. येथे मृत्यूची भीती नाही. येथे वार्धक्य नाही, रोग नाहीसा, कसलाही चिंता नाही. येथे तू खुशाल राहा व सर्व सुखांचा उपभोग घे. नागराज तक्षक असे म्हणाले असता चित्रांगद हात जोडून म्हणाला, नागराज, माझा विवाह झालेला आहे. माझी पत्नी व्रतचरणी असून शिवपूजन पारायण आहे. शिवाय मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. हे सगळे लोक माझ्या विरहाने अगदी व्याकुळ झालेले असतील. त्यामुळे मला येथे फार काळ राहता येणार नाही. आपण कृपा करून मला लवकरात लवकर मनुष्य लोकात पोहोचवावा. चित्रांगदाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेल्या तक्षकाने त्याला अनेक वस्तू भेट दिल्या. त्याला 12,000 नागांचे बळ दिले. राजपुत्रा, तू माझे स्मरण करताच मी तुझ्या मदतीला धावून येईल असे आश्वासन देऊन त्याला इच्छेनुसार जाणारा घोडा दिला. शिवाय असंख्य रत्न अलंकार, दिव्य वस्त्रे दिली. याच्या जाण्यासाठी तयारी सगळी चालू झाली. तक्षकाने त्याला प्रेमाने निरोप दिला. चित्रांगद तक्षकाच्या दिलेल्या घोड्यावर बसून काही क्षणातच यमुनेच्या पाण्यातून बाहेर आला. त्या घोड्यावर बसून तो यमुनेच्या काठावर फिरू लागला. याच वेळी पतिव्रता समंतिनीने आपल्या मैत्रिणीसह तेथे यमुना तीरावर स्नानासाठी आली होती. तिने यमुनेच्या काठावर मनुष्य रूपधरी नागकुमारासह फिरत असलेल्या चित्रांगदाला पाहिले. चित्रांगदाच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते. त्याने दिव्य वस्त्रालंकार धारण केले होते. तो मदनाच्या पुतळ्यासारखा दिसत होता. समंतिनीने त्याच्याकडे पाहून उभी राहिली. या पुरुषाला आपण कुठे तरी पूर्वी पाहिले होते असे तिला वाटू लागले. रूप लावण्य अप्सरेप्रमाणे दिसणारा समंतिनीने अगदी साधी वस्त्रे परिधान केलेली होती. शरीरावर कोणतेही दिव्य अलंकार नव्हते. ती निराशदुःखी दिसत होती. तिला पाहताच हिला मी कुठेतरी पाहिले आहे असे चित्रांगदाला वाटले. मग घोड्यावरून खाली उतरला. त्याने तिच्याजवळ जाऊन विचारले, तू कोण आहेस? कोणाची पत्नी आहेस? तू कोणाची कन्या आहेस? लज्जित झालेली समंतिनी स्वतःला काहीच बोललेली नाही. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणाले, हिचे नाव समंतिनी आहे. ही निषध राज्य इंद्रसेनाची सून आहे. युवराज चित्रांगदाची ही पत्नी आहे. हिच्या वडिलांचे नाव चित्रवर्मा. दुर्दैवाने हिचा पती येथेच पाण्यात बुडाला. वैधव्य दुःखाने ही अगदी वाऊळ चालली आहे. आज 3 वर्ष ही वैधव्य दुःख भोगत आहे. आज सोमवार असल्याने ही इथे यमुनेत स्नान करण्यासाठी आली आहे. हिच्या सासऱ्यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले आहे. तो राजा आता त्याच्या पत्नीसह तुरुंगात आहे. इतकी संकटे आली असतानाही राजकन्या दर सोमवारी अत्यंत भक्तिभावाने शिव पार्वतीचे पूजन करत असते. मग समंतिनीने स्वतःच्या चित्रांगदाला विचारले, आपण कोण आहात? आपल्या बरोबर असलेले हे 2 पुरुष कोण आहेत? आपल्याला मी पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटते. आपण मला स्वजनासारखे वाटत आहात असे बोलून ती समंतिनी रडू लागली. आपला प्रिय पत्नीची ही दीन अवस्था पाहून चित्रांगद शोकाकुल झाला. काही क्षण तो अगदी गप्प बसला. समंतिनी त्याच्याकडे निरखून पाहत होती. त्याच आवाज, रूप इत्यादी सगळं लक्षणे पाहून तिचे मनोमन खात्री पटू लागली की हा नक्कीच आपला पती आहे. कारण माझे अंतःकरण अधीर होऊन त्याच्यावर अनुरूत झाले आहे. परंतु मरण पावलेल्या पतीचे दर्शन होणे इतके का माझे भाग्य मोठे आहे? हे स्वप्न आहे की भास आहे? मैत्रीने मला पूर्वी सांगितलेले होते, मोठ्या आपत्तीतून सुद्धा शिवव्रत सोडायचे नाही. त्याचे तर हे फळ नसेल ना? एका ब्राह्मणाने मला 10,000 वर्ष सौभाग्य मिळेल असे सांगितले होते. त्या ब्राह्मणाचे वचन नक्की खरे ठरणार. हे सगळे ईश्वरा
तुझ्याशिवाय कोण बरं जाणेल. मला तर रोज मंगलसूचक शुभ शकून दिसतात. भगवान सदाशिव प्रसन्न झाले असता मनुष्याला अप्राय असे काय बरे आहे असा विचार करता करता तिचे सगळा संदेह दूर झाला. मग ती लज्जित होऊन म्हणाली, खाली पाहू लागली. राजकुमार चित्रांगद तिला म्हणाला, कल्याणी, तुझ्या पतीचा दुःख माता पित्यांनी हे सगळं सांगण्यासाठी मी जातो. तुझे कल्याण असो, तुझा पती तुला लवकरच मिळेल. असे सांगून चित्रांगद घोड्यावर स्वार झाला व आपल्या दोन्ही साथीदारांसह आपल्या राज्यात गेला. तेथे ध्यान त्याने मुक्काम केला. मग त्याने दोन्ही नागराजपुत्रांना राजसिंहासनावर बसवले. आपल्या भाईबंधांकडे पाठवले. नागकुमार राजवाड्यात जाऊन सर्वांना म्हणाले, तुम्ही बऱ्या बोलाने इंद्रसेनाला कारागृहातून ताबडतोब मुक्त करा व सिंहासनाचा त्याग करून तिथून निघून जा. इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगद पाताळ लोकातून आला आहे. तुम्ही जर चालढकल केली तर चित्रांगद तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तो यमुनेत बुडालेल्या नागराज तक्षकाकडे गेला होता. तेथून तो तक्षकाची मदत घेऊन येथे परत आलेला आहे. नागकुमारांचे हे बोलणे ऐकताच भयभीत शत्रूंनी त्याच्या आज्ञा शिरत सावंत मानली. त्यांनी इंद्रसेनेला कारागृहातून मुक्त करून त्याचा पुत्र चित्रांगद परत आल्याची बातमी सांगितली. त्याचे सिंहासन त्याला परत दिले. त्या भाईबंदाच्या भीतीने अगदी थरकाप उडाला होता. आपला पुत्र परत आल्याचे ऐकताच इंद्रसेन आनंदाने अगदी वेडा झाला होता. राणीची अवस्था तशीच झाली. ती बातमी सगळीकडे पसरली. राज्यात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. मग सर्व नागरिकांनी, वृद्ध मंत्र्यांनी, पुरोहितांनी पुढे जाऊन चित्रांगदाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. चित्रांगदाचे आपल्या राजवाड्यात प्रवेश केला व आपल्या आईवडिलांना भेटून त्यांना वंदन केले. त्याने चित्रांगदाला प्रेमाने पोटाशी धरले. चित्रांगदाने सर्व नागरिकांच्या, पुरोहितांचा सन्मान केला. आपल्या वडिलांना पहिल्यापासूनच हकीकत सांगितली. आपली नागराज तक्षकांची मैत्री झाल्याचेही सांगितले. ही सगळी हकीकत ऐकून इंद्रसेनाला जो आनंद झाला तो कोणत्या शब्दात वर्णावा. आपल्या सोनेचे भगवान सदाशिवाची आराधना करून आपले सौभाग्य परत मिळवले याबद्दल त्याची खात्री पटली. इंद्रसेनाने ही मंगलवार्ता चित्रवर्माला कळविण्यासाठी ताबडतोब दूत पाठवले. दूतांनी आणलेली ही अमृतासारखी वार्ता ऐकून चित्रवर्मा आनंदात सागरात बुडून गेला. त्याने ही शुभवार्ता घेऊन आलेल्या दूतांना अनेक वस्त्रालंकारांचा भेट दिल्या. त्यांना समंतिनीला ही बातमी सांगितली. आनंदित झालेली तिने वैंधत्व चिन्हाचा त्याग केला. सौभाग्य लेणी परिधान केली. दिव्य वस्त्रालंकाराने ती सजली नटली. तिने मंगळसूत्र धारण केले. कपाळी सौभाग्याचा कुमकुम तिलक लावला. ही वार्ता नगरात राज्यात पसरली. त्या राज्यातून जणू दिवाळीच सुरू झाली. सगळे नगर शृंगारले. नागरिकांना समंतिनीचा जय जयकार केला. राजाने हत्तीवरून साखर वाटली. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले. राजाने दानधर्मासाठी आपले सगळे खजिने खुले केले. त्या नगरात खरोखरच सुखाचा, आनंदाचा महापूर आला. लोकांचे डोळे आनंदाश्रूने भरून गेले. चित्रांगद आपल्या मातापित्यासह चित्रवर्माच्या नगरात सासरवाडीला आला. राजाने आपल्या जावयाचे चित्रांगदाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. चित्रांगद व समंतिनी यांचा पुन्हा मोठ्या थाटामाटात विवाह झाला. पाताळ लोकांच्या तक्षकांनी दिलेले अनेक दिव्य वस्त्रालंकार चित्रांगदाने समंतिनीला दिले. विवाह सोहळा संपन्न झाल्यावर चित्रांगद आपली पत्नी समंतिनी व आई वडील यांच्यासह आपल्या नगरात प्रवेश केला. पुढे समंतिनीला 8 पुत्र झाले. हे सगळे गुणरूप आपल्याला आई वडिलांसारखेच होते. चित्रांगदांनी समंतिनीसह 10,000 वर्ष राज्य केले. सर्व सुखांचा त्यांनी उपभोग घेतला. समंतिनी प्रतिदिनी भगवान सदाशिवाची आराधना करत होती. अत्यंत सुखात राहू लागले. सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने तिने आपले गेलेले सौभाग्य परत मिळवले होते. समंतिनीने शिवरात्री, सोमवार, प्रदेश व व्रत मोठ्या निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवले. त्यामुळे तिची ख्याती 10 दिशात पसरली. सूत शौनकांदातील सांगतात की समंतिनीने हे आपले अत्यंत पवित्र सुख सौभाग्य असे आख्यान ज्या स्त्रिया नित्यनेमाने श्रवण करतील त्याचा सौभाग्याची वृद्ध होईल. गेलेले पती परत येतील. ज्या विधवा स्त्रिया आहेत आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी उत्तम पती मिळेल व चिरंतन सौभाग्य लाभेल. म्हणून सोमवार व्रत कधीही सोडू नये. भगवान सदाशिव चरणी दृढ श्रद्धा व भक्ती असावी. हे आख्यान श्रवण केले असता नाहीसा झालेला पुत्र परत येईल. आख्यान श्रवणाने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य प्राप्ती होते. विधवा प्राप्त
विद्या प्राप्त होते, मृत्यूचे गंडांतर नाहीसे होते, गेलेले धन परत मिळते, शत्रूचा पराजय होतो व या आख्यान श्रवण पठणाने सर्व सिद्धीचा लाभ होतो. हे समंतिनीचे आख्यान म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे. भक्तिभावाने यात स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात व शेवटी शिवपदाची प्राप्ती होते. जे सज्जन असतात ते या आख्यानरूपी सुधारस प्राशन करतात, जे पापी निंदक असतात ते मध्य प्राशन करतात, ते साक्षात राक्षसच असतात. भगवान शंकर म्हणजे पूर्ण ब्रह्मानंद आहेत. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा ग्रंथाचा 6वा अध्याय समाप्त. शिव सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.